श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण नवरात्रीच्या 6व्या माळेबद्दल माहिती घेणार आहोत आणि या दिवशी पूजली जाणारी देवी आहे कात्यायनी। ती देवी शक्तीचं, धैर्याचं आणि राक्षस विनायक रूप आहे। कात्यायनी देवी कोण आहे? देवी कात्यायनी ही दुर्गेचं एक उग्र आणि शक्तिशाली रूप आहे। तिचं नाव पडलं कारण ऋषी कात्यायन यांच्या तपातून ही प्रकट झाली। महिषासुरासारख्या राक्षसाचा वध करण्यासाठी या देवीचं प्राकट्य झालं होतं, म्हणूनच तिला राक्षस विनाशिनी असंही म्हटलं जातं। देवीचं स्वरूप: देवी कात्यायनी ही 4 हातांची आहे। तिच्या हातात आहेत तलवार, कमळ आणि आशीर्वाद व वरद हस्त। ती सिंहांवर स्वार असते। तिचं तेज फार प्रखर असतो, एकदम युद्धातील देवी। पूजेचं महत्व: कात्यायनी देवी भक्तांना शक्ती, निर्भयता आणि यश प्रदान करते। स्त्रिया विशेषतः देवीची पूजा सौभाग्य, प्रतिप्राप्ती आणि कुटुंब सुखासाठी करतात। ती धैर्य, संयम आणि न्याय यांचं प्रतीक आहे। कशी पूजा करावी? देवीला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे, म्हणून तिच्या पूजेला पिवळं वस्त्र वापरावं। देवीसमोर हळदी कुंकवाचा दिवा, फूल आणि नैवेद्य अर्पण करा। मंत्र जप करा आणि देवीकडून निर्भयतेची प्रार्थना करा। प्रसाद नैवेद्य: कात्यायनी देवीला अर्पण करतात शिरा, बासुंदी, केशर, दूध आणि नारळाचा प्रसाद। मंत्र जपासाठी ओम देवी कात्यायनवे नमः हा मंत्र भक्तिभावाने जपल्यास भीती नाहीशी होते आणि आत्मबल वाढतं। आध्यात्मिक महत्व: 6व्या दिवशी आज्ञाचक्र, थर्ड आय जागृत करण्याचं काम कात्यायनी देवी करत असते। त्यामुळे आपल्याला आत्मज्ञानात आणि निर्णय क्षमतेत वाढ होते। ही देवी आपल्याला सत्याचा मार्ग दाखवते। कात्यायनी देवीचा संदेश: जीवनात अंधकार, संकट किंवा अन्याय असेल तर कात्यायनी देवीचं स्मरण करा। ती तुम्हाला शक्ती, धैर्य आणि विजय प्राप्त करून देईल। तिचं रूप उग्र असलं तरी ती मातेसारखी रक्षण करणारी आहे। निष्कर्ष: मित्रांनो, 6व्या माळेला देवी कात्यायनीची पूजा करून आपण आपल्या जीवनातील संकटावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य मागतो। देवीचं हे रूप केवळ रक्षण करणार नाही, तर आपल्याला यशाच्या मार्गावर नेणार आहे। जर माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय कात्यायनी माता, जय भवानी, जय अंबे।